नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला काही महत्त्वाचे प्रश्न बघायचे आहेत, जे की गट क मुख्य परीक्षेला विचारलेले आहेत. गट क मुख्य परीक्षा 2023 बरोबर. तर बघा, पहिला जो प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते अनुच्छेद भारतीय राज्याचे धर्मनिरपेक्ष म्हणजे सेक्युलर जे काही स्वरूप आहे ते प्रकट होतं असं इथं विचारलंय. तर आर्टिकल 44 इथं युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे, राइट? समान नागरी कायदा. म्हणजे इथं सेक्युलर स्वरूपच प्रकट होतं. ऑप्शन ए तर आपला येणारच आहे, बरोबर. ऑप्शन ए पाहिजेच आपल्याला. म्हणजे हा ऑप्शन गेला. आता आर्टिकल जे 30 आहे, तर त्याच्यामध्ये नेमक्या काय गोष्टी केलेल्या आहेत? तर ज्या शैक्षणिक संस्था आहेत, बरोबर, शैक्षणिक संस्था, तर ते स्थापन करण्याचा म्हणजे त्या स्थापन करण्याचा अल्पसंख्याकाचा हक्क इथं मेन्शन केलाय. अल्पसंख्याकाचा हक्क. 28 मध्ये काय मेन्शन केलंय? तर ज्या शैक्षणिक संस्था आहेत, बरोबर, शैक्षणिक संस्था, तर तिथं जे काही आपण म्हणतो ना, धार्मिक कार्यक्रम असेल, प्रवचने, धार्मिक कार्यक्रम असेल किंवा प्रवचने, तर यांना उपस्थित राहायचा हक्क. उपस्थित राईट राहण्याचा हक्क याच्यामध्ये मेन्शन केला गेलेला आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक कार्यक्रम किंवा प्रवचने यांना उपस्थित राहण्याचा हक्क हा 28 मध्ये आहे. म्हणजे हे पण सेक्युलर स्वरूप प्रकट करतात. कलम 27 मध्ये कर हा शब्द लक्षात ठेवा. म्हणजे कर म्हणजे काय? तर सगळ्यात महत्वाचं विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता कर देण्याबाबतचं स्वातंत्र्य. राइट हे कुठं मेन्शन केलेलं आहे? कलम 27 मध्ये. म्हणजे आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल, वरीलपैकी सर्व हे याचं योग्य आन्सर आहे. बरोबर. तर आपण थोडंसं पुढे जातोय. इथं बघा, जोड्या लावा. अशा स्वरूपात इथं तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. तर इथं संविधान सभेमध्ये ज्या काही समित्या आहेत, ऑब्वियस प्रश्न विचारला जातो. घटना निर्मिती हा जो काही टॉपिक आहे, तो खूप महत्त्वाचा आहे तुमच्या मुख्य किंवा पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून. आता इथं उत्तर काय आहे? एक नंबरचा पर्याय आहे. इथं तदार्थ समिती म्हटलं की यश वरदाचारी. राइट. त्यानंतर प्रेस गॅलरी म्हटलं की उषानाथ सेन. राष्ट्रीय ध्वजासंबंधी तदार्थ समिती म्हटलं की ते येणार डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि मूलभूत अधिकार उपसमिती म्हटलं की जे-पी कृपलानी. पण आता याच्यामध्ये काही इतरही समित्या आहेत की ज्या महत्त्वाच्या आहेत. जसं की आपण बघितलं जर असं विचारलं, की मूलभूत अधिकार आणि अल्पसंख्याकांबाबतची जी काही समिती आहे, राइट? मूलभूत अधिकार आणि अल्पसंख्याक असा जर कीवर्ड असला, तर पटेल लक्षात ठेवा, सरदार पटेल. ओके. हा एक मुद्दा आहे महत्त्वाचा. त्यानंतर मूलभूत अधिकार उपसमिती तर आपण बघितली इथं जे-बी कृपलानी. पण जर असं विचारलं, अल्पसंख्याक उपसमिती राइट. अल्पसंख्याक उपसमिती विचारली, तर ते आहेत एच.सी. मुखर्जी. हे एक नाव लक्षात ठेवा. म्हणजे कन्फ्युजन होतं. अल्पसंख्याक उपसमिती म्हटलं की एच.सी. मुखर्जी तिथे येणार आहेत. मूलभूत अधिकार आणि अल्पसंख्याक याच्यासाठीची जी समिती म्हटलं, तर पटेल येणार आहेत. कीवर्ड तिथं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्हाला हमखास प्रश्न विचारले जातात. त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टीचा अंदाज पाहिजे. जर तुम्हाला असं विचारलं, की बघा काही महत्त्वाच्या समित्या सांगतो. कामकाज, प्रक्रिया, नियम समिती असा जर शब्द असला, कामकाज, प्रक्रिया, नियम समिती, तर तिथं येणार आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ओके. हा एक मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. जर तुम्हाला डॉक्टर राजेंद्र प्रसाद अजून कुठं-कुठं आहेत, असं जर विचारलं, तर ते देखील तुम्हाला सांगता आलं पाहिजे. वित्त आणि कर्मचारी, राइट, ही जी काही समिती होती, तिथं पण ते होते. मग अजून कोणत्या ठिकाणी ते आहेत का? ते तुम्हाला माहिती पाहिजे. जसं की राष्ट्रध्वज. तो आपण पाहिलं. राष्ट्रध्वजासंबंधी जी समिती होती, तिथं सुद्धा डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. राइट. आपल्याला अशा गोष्टी लवकर लक्षात आल्या पाहिजेत. कारण एक्झाममध्ये आपल्याला काय असतो, वेळ हा खूप कमी असतो. बरोबर. त्या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा. मग त्यानंतर
जवाहरलाल नेहरू हे कुठं-कुठं होते, ते पण तुम्हाला सांगतो. जर असा कीवर्ड आला, संघराज्य अधिकार किंवा केंद्रीय अधिकार, तर ते येणार आहेत जवाहरलाल नेहरू. त्यानंतर असा जर शब्द आला, संघराज्य किंवा केंद्रीय राज्य घटना समिती, राज्य घटना समिती. तर त्याचे पण ते अध्यक्ष होते. हे तुम्हाला माहितीच पाहिजे, कारण हे विचारलं जाणार आहे. बरोबर. त्याच्यानंतर संस्थाने समिती. कोणती? संस्थाने समिती. पण याच्यामध्ये काय कीवर्ड लक्षात ठेवा तुम्ही. संस्थाने समिती आहे, परंतु वाटाघाटी हा महत्वाचा कीवर्ड आहे. वाटाघाटी करण्यासाठी जी समिती होती, त्याचे ते अध्यक्ष होते. त्या गोष्टी आपल्याला एकदम क्लिअर कट माहिती पाहिजे. त्यानंतर घटनेचा हे विचारलं जाणार, विचारलेलं नाहीये अजून. घटनेचा मसुदा अ, तयार करायला कोण होते? डॉक्टर बाबासाहेब होते. बरोबर. परंतु घटनेचा जो मसुदा होता, त्याचे परीक्षण, राइट, परीक्षण करणारी समिती. तर त्याचे अध्यक्ष कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला तिथं क्लिअर कट माहिती असाव्यात. यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे. त्यामुळं माहिती ठेवा. यानंतर महत्वाची व्यक्ती आहे, ही एक लक्षात ठेवा. कोणती? बी. पट्टाभी सीतारामय्या. राइट. बी. पट्टाभी सीतारामय्या किंवा सीतारामय्या असं काही पण लक्षात ठेवा. तर हे कुठं-कुठं होते हे एक तुम्हाला माहिती पाहिजे. जे प्रांत होते, प्रांत मुख्य आयुक्त, प्रांतांच्या मुख्य आयुक्तांची जी काही समिती होती, तिथं ते अध्यक्ष होते. हा मुद्दा तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर अजून महत्त्वाचा जो मुद्दा आहे, की ते अजून कुठं कोणत्या ठिकाणी होते, तर ग्रह समिती. विचारलं जाईल बरं का यांच्यावरती 100%. त्यामुळे तिथं तुम्ही लक्षातच ठेवा. तुम्हाला असं हेच नाहीये, ऑप्शन नाहीये, की बाबा हे लक्षात राहत नाही, ते नाही. पण इथं थोडासा फोकस तुम्ही ठेवला पाहिजे. म्हणजे हे एक बी पट्टाभी सीतारामय्या एक झाले. अजून कुणाबद्दल तुम्ही लक्षात ठेवू शकता? तर यश वर्धाचारी बघितले आपण. तर असं जर विचारलं, कामकाज, एक मिनिट, कामकाज क्रम समिती, राइट, कामकाज क्रम समिती. तर इथं आहे के. एम. मुन्शी. ओके. कोण आहेत? के. एम. मुन्शी. कारण इथं कन्फ्युजन कसं होतं, इथं बघा, कामकाज प्रक्रिया आहे. प्रक्रिया म्हटलं की डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि कामकाज क्रम म्हटलं, राइट, तर के. एम. मुन्शी आहेत. म्हणजे इथं कन्फ्युजन होतं. म्हणून मी तुम्हाला तो मुद्दा तिथे लक्षात आणून दिलेला आहे. तो मुद्दा इम्पोर्टंट आहे. त्यानंतर अजून बाकीचं जसं की आर्थिक तरतुदी विषयक नलिनी रंजन सरकार होती. ते ऑप्शनमध्ये तुम्हाला आहे. वृत्तपत्र कक्ष समिती उषानाथ सेन आहे. त्यानंतर नागरिकत्वावरतीची समिती होती एस वर्धाचारी. ती आपण बघितलेली आहे. अशा महत्त्वाच्या समित्या आपण बघितलेल्या आहेत. आणि एक महत्त्वाची होती मसुदा समिती. ती सगळ्यांना माहिती आहे. मसुदा समिती. मग त्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब होते. बरोबर. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत, राइट, डॉक्टर बाबासाहेब होते. राइट. डॉक्टर बाबासाहेब आणि त्यांच्यासोबत जे इतर सहकारी होते, मी फक्त त्यांची आडनावं लिहून देतो. अय्यंगार होते. राइट. त्यानंतर अय्यर होते. त्यानंतर मुन्शी एक होते, मुन्शी. राइट. त्यानंतर अजून एक होते सादुल्ला. मोहम्मद सईद मोहम्मद सादुल्ला. त्यानंतर अ, एन माधवराव होते. राइट. माधवराव. त्यानंतर 7वी व्यक्ती होती कृष्णम्माचारी. राइट. कृष्णम्माचारी. टी. कृष्णम्माचारी. राइट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते. राइट. त्यांचे म्हणजे इथं महत्त्वाचा रोल आहे या समितीच्या दृष्टिकोनातून आणि आपलं भारतीय संविधान बनवण्यामध्ये मोलाचं योगदान आहे. सर्वांना परिचित आहे या सगळ्या गोष्टी. त्यामुळं आता फक्त इथे लक्षात काय ठेवा, 29 ऑगस्ट 1947 ही तारीख, कारण त्या तारखेला ती समिती स्थापन करण्यात आली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसहित किती होते सदस्य टोटल? 7. राइट.
म्हणजे 6+1 अशी ती रचना होती. कारण बाबासाहेब अध्यक्ष होते आणि इतर 6 जण आहेत. तर हा मुद्दा तिथे लक्षात ठेवा. आणि हे जे दोघं जण आहेत, माधवराव आणि कृष्णम्माचारी, तर यांची नियुक्ती झाली होती. का? तर इथं बी.एल. मित्तर यांनी राजीनामा दिला होता. राजीनामा दिला बी.एल. मित्तर यांनी, म्हणून यांची नेमणूक झाली आणि एकाचा मृत्यू झाला होता खेळताना, टी.पी. खेळताना. राइट. यांचा मृत्यू झाला म्हणून यांची नेमणूक झाली कृष्णम्माचारी यांची. म्हणजे हे बेसिक पण तुम्हाला माहिती पाहिजे. एक मसुदा समितीच्या बाबत असं विचारलं जातं तुम्हाला प्रश्नांमध्ये. लक्षात ठेवा, जो काही पहिला मसुदा आहे, राइट, तर तो कधी सादर केला? फर्स्ट तो केलेला आहे फेब 1948, राइट. जो सेकंड आहे, सेकंड सेकंड जो मसुदा होता, दुसरा मसुदा, तर तो केलाय ऑक्टोबर 1948 ला. आणि जो अंतिम होता, राइट, अंतिम, त्याची तारीख आहे 4 नोव्हेंबर 1948. ह्या तारखा लक्षात ठेवा, विचारल्या जाईल. आणि तुम्हाला जर असं विचारलं, ही जी मसुदा समिती होती, कामकाज किती दिवस चाललंय? 141 दिवस कामकाज चाललेलं आहे. ओके, 141 दिवस कामकाज चाललेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून, तर तुमचा आगामी प्रश्न हा निश्चित कव्हर होणार आहे. त्या दृष्टिकोनातून तुमचा अभ्यास पाहिजे. ठीक आहे, आपण आता पुढचा प्रश्न बघूया. इथं हा प्रश्न झाला. तर पुढे बघा, केंद्र सरकार राज्य सरकारांना राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार निर्देश देऊ शकते, अशा स्वरूपाचा तिथं तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे हा प्रश्न पुन्हा एकदा कुठं जातो? आर्टिकल्स वरती. म्हणजे तुम्हाला काय लक्षात येतं, की राज्यघटनेचा अभ्यास करत असताना प्री असू द्या, मेन्स असू द्या, आर्टिकल खूप महत्वाचे आहेत. बरोबर. आता एक बेसिक गोष्ट, जसं की हा ऑप्शन येणारच नाही. का नाही येणार? तर 263 मध्ये काय दिलेलं आहे? तर जी काही आंतरराष्ट्रीय परिषद आहे, बरोबर? आंतरराष्ट्रीय परिषद, तर त्याच्या बाबतच्या तरतुदी आहे. राइट, 263 मध्ये. 262 मध्ये काय आहे? ज्या काही आंतरराज्य नद्या आहेत, बरोबर? आंतरराज्यीय नद्या, त्यांच्या बाबतच्या तरतुदी आहेत तिथं. राइट. म्हणजे जे काही विवाद आहेत, तर त्याच्या संबंधी जी काही प्रोसिजर आहे ती 262 मध्ये दिलेली आहे. राइट. 262, 63 आणि अजून काय? हे 256 इथं दिलंय. हेच उत्तर आहे. 256 मध्ये काय सांगितलेलं आहे? तर संघ राज्याची आणि राज्याची कर्तव्य मेन्शन केलेली आहेत. म्हणजे काय? तर केंद्र सरकार राज्य सरकारांना राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत निर्देश देऊ शकते. तर ते हे कलम आहे. कारण 356 नेमकं काय आहे ते पण तुम्हाला समजून सांगतो. ते का नाही येते हे लगेच लक्षात येईल. 356 मध्ये काय आहे? तर राष्ट्रपती राजवट आहे. बरोबर का? राष्ट्रपती राजवट आहे. मग ही जी 356 राष्ट्रपती राजवट आहे, तर राज्यामध्ये जेव्हा घटनात्मक यंत्रणा कोलमडली जाते, तेव्हा लागू करायच्या ज्या काही तरतुदी आहेत, त्या या कलम 356 मध्ये दिलेल्या आहेत. आणि 370 मध्ये काय आहे ते पण महत्वाचं आहे. सगळ्यांना माहित आहे. तर 370 मध्ये जे-एंड-के, राइट, विशेष तरतुदी त्या राज्याबाबतच्या होत्या. म्हणजे ऑप्शन आपण इलिमिनेट तर करू शकतो ना. मला सांगा, तुम्ही 50-50 पर्यंत कसे पोहोचता एक्झाम मध्ये? हा ऑप्शन इलिमिनेट करता, कारण तो आंतरराष्ट्रीय परिषदेबाबत आहे. हा पण इलिमिनेट होऊन जातो. हा तो 356 आहे की 256 आहे. म्हणजे याच्यावरती. आणि 356 तर तुमचं पाठ आहे. जे काही आणीबाणी चॅप्टर आहे. राष्ट्रपती राजवट आहे. म्हणजे आपल्याला बेसिक गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत, की 256 मध्ये काय दिलेलं आहे? संघ राज्य आणि केंद्र, राइट. म्हणजे राज्य आणि जे काही केंद्र आहे त्याच्या बाबतच्या ज्या काही तरतुदी आहेत, म्हणजे कर्तव्य. थोडक्यात संघ राज्याची आणि राज्याची कर्तव्ये कुठे दिलेली आहेत? 256 मध्ये. मग 257 जे कलम आहे, 257 बाबत तिथं काय सांगितलंय? संघ राज्याचं राज्यावर नियंत्रण. उद्या हे पण विचारलं जाईल. ओके. कोणत्या कलमांतर्गत आहे? 257 अंतर्गत आहे. ओके. काही बाबतींमध्ये. मग त्या गोष्टी तुम्हाला तिथं माहिती पाहिजे. ओके. तर अशा स्वरूपाचा हा प्रश्न होता. म्हणजे काय की पुन्हा एकदा कलम तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. कारण पुढचा पण प्रश्न बघा. तो देखील कुठं आहे?
तर तो देखील प्रश्न हा आर्टिकल वरती आलेला दिसतो. कारण बघा आता एक-एक करून आपण बघूच सगळे प्रश्न. पण इथं 2-3 प्रश्न तर तुम्हाला आर्टिकल वरतीच दिसतायत सुरुवातीचे. बघा, खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळत नाही अशा स्वरूपाचा तो प्रश्न विचारलेला आहे. तर त्याच्यामध्ये जुळत नाही म्हणजे चुकीची असं तिथे एक्झाममध्ये आपण करणं अपेक्षित आहे. 167 मध्ये मुख्यमंत्र्याची कर्तव्य आहेत, बरोबर. 163 मध्ये मुख्यमंत्र्याचा शपथविधी आहे का? तर ऑब्व्हियस तो नाहीये. म्हणजे आपल्याला जी कलमं आहेत ती माहिती पाहिजे. राज्य विधिमंडळाबाबत मी तुम्हाला सांगितले सगळी कलमं डिटेलमध्ये करायची. कारण तिथे तुम्हाला हमखास प्रश्न विचारला जाणार आहे. कारण 163 मध्ये काय सांगितलंय? तर राज्यपालाला सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी मंत्री परिषद. राज्यपाल, राइट. राज्यपालाला सहाय्य आणि सल्ला हे 2 शब्द आहेत. तर त्याच्यासाठी काय असेल? मंत्री परिषद. मंत्री परिषद असेल. बरोबर. ह्या तरतुदी आहेत का शपथविधीबाबतच्या तिथं? एवढ्या बेसिक गोष्टी. कारण हे ज्या बाकीच्या तरतुदी आहेत, कलम 164 आहे. राइट. राज्यमंत्र्याशी संबंधित तरतुदी. राइट. मग त्याच्यामध्ये ते येतं. म्हणजे आपल्याला लक्षात आलं पाहिजे, की 163 मध्ये काय आहे? 166 मध्ये राज्य सरकारच्या कारवाया तिथे मेन्शन केल्या गेलेल्या आहेत. म्हणजे थोडक्यात कारवाया म्हणजेच कामकाज. ओके. कारवाया म्हणजेच काय आहे? कामकाज. त्या बेसिक गोष्टी आपल्याला लक्षात येणं खूप गरजेचं आहे. ओके. आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात, ओके, राज्य विधिमंडळावरती. तर राज्य विधिमंडळाचा आपण मेन्सच्या दृष्टिकोनातून अत्यंत डिटेल अभ्यास करणं गरजेचं आहे. ओके. जर तुम्ही डिटेल अभ्यास केला नाही किंवा नुसतं वरवरतीच्या तरतुदी बघितल्या, तर परत एक्झाममध्ये आपलं कन्फ्युजन होतं. त्याच्यामुळे थोडंसं आपण डिटेलिंग केलेलं कधी पण चांगलं आहे. आता जे राज्य मंत्रिमंडळ आहे किंवा जे महत्त्वाची 2-3 कलमं आहेत, ती मी तुम्हाला व्यवस्थित रिकॉल करून देतो. त्यांचा फरक समजावून सांगतो. म्हणजे तुमच्यासाठी जास्त बेटर ठरेल. बघा, एक कलम आहे 163 आणि दुसरा आहे 164. बरोबर. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे 163 मध्ये काय आहे? पहिला मुद्दा येतो राज्यपाल. राइट. मग त्या राज्यपालाला सहाय्य, सल्ला. याच्यासाठी काय असेल? मंत्री परिषद. म्हणजे थोडक्यात मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ. थोडक्यात आपण असं करू, मंत्रिमंडळ. राइट. सीएम असेल म्हणजे सीएमच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ असेल राज्यपालाला सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी. हा पहिला मुद्दा त्याच्यामध्ये मेन्शन केलाय. सेकंड जो मुद्दा आहे 163 मध्ये राज्यपालाचा विवेकाधिकार. ओके. विवेक अधिकार. म्हणजे काय? एखादी बाब राज्यपालाच्या विवेक अधिकारात येते किंवा नाही, असा जर प्रश्न उपस्थित झाला, तर राज्यपालाचा निर्णय अंतिम असेल आणि त्याने कोणत्याही कृतीबद्दल त्याने आपल्या विवेक अधिकारामध्ये ती कृती करायला पाहिजे होती किंवा नको होती. या कारणास्तव कृतीच्या वैधतेला आव्हान देता येणार नाही. म्हणजे इथं राज्यपालाच्या विवेक अधिकाराबाबत अंतिम निर्णय जो आहे, राइट, तो राज्यपालाचाच असेल. तो कोणाचा असेल? राज्यपालाचाच असेल. हा दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा जो खूप महत्वाचा आहे, जे मंत्री नीट सल्ला देतात राज्यपालाला, राइट. मंत्री सल्ला देतात कुणाला? राज्यपालाला. तर तो सल्ला म्हणजे तिथं न्यायालय, कोर्ट चौकशी करू शकत नाही. मंत्र्यांनी जो सल्ला दिलाय राज्यपालाला, त्याची कोर्ट चौकशी करू शकत नाही. असं 163 मध्ये दिलंय. म्हणजे ह्या 3 महत्त्वाच्या तरतुदी 163 मध्ये आहेत. एवढं जरी तुम्हाला माहीत असलं तरी चालतंय. आता ज्या मंत्र्यासंबंधी तरतुदी आहेत, ओके, मंत्र्यासंबंधी. मग त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे त्या आपण गोष्टी व्यवस्थित बघू. तर सुरुवातीला तुम्हाला माहिती आहे राज्यपाल मुख्यमंत्र्याची नियुक्ती करतो आणि मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार इतर मंत्र्याची नियुक्ती केली जाते. मात्र काही स्टेट असे आहेत, छत्तीसगड आहे त्याच्यामध्ये. ओके. व्यवस्थित सांगतोय, ऐका. कारण तुम्हाला ते विचारलं जाणार आहे म्हणून ते सांगतोय. छत्तीसगड असेल, झारखंड असेल, मध्य प्रदेश आणि एक आहे अजून ओडिशा. ओके. ओडिशा. तर हे जे स्टेट आहेत
तर या स्टेट बाबत एक आदिवासी कल्याणासाठी मंत्री, राईट, आदिवासी कल्याण त्याच्यासाठी मंत्री असणं इम्पॉर्टंट आहे. मग या मंत्र्याकडे अनुसूचित जाती आणि जे मागासवर्गीय आहेत तिथले त्यांचं कल्याण आणि इतर कामांचाही प्रभार असू शकतो. राईट. मग हे जे अनुसूचित जाती आणि मागासवर्गीय आहेत त्यांचं कल्याण किंवा इतर कामे यांचाही एक मंत्री असू शकतो. मग जी 94वी घटना दुरुस्ती आहे 2006 ची, तर त्याच्यातून बिहार वगळलेला आहे. जी 94वी घटना दुरुस्ती झाली पहिल्या याच्यामध्ये बिहार पण होतं. पण बिहार कधी वगळला? तर 94वी घटना दुरुस्ती झाली 2006 ला. त्याच्यातून बिहार वगळला. त्यामुळे हे 4च स्टेट आहेत. हा मुद्दा लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरी तरतूद जी आहे ती खूप महत्वाची आहे. त्याच्यावरती खूपदा प्रश्न विचारलेला आहे. सीएम धरून, ओके, म्हणजे आयोग याला शब्द वापरतं सहित, वगळून वगैरे, राईट. तर मुख्यमंत्री धरून म्हणजे मुख्यमंत्र्यासहित मंत्रिमंडळातील सदस्यांची जी संख्या आहे राज्याच्या विधानसभेच्या, असा शब्द पाहिजे. राज्याच्या विधानसभेच्या, ओके, विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% पेक्षा जास्त असता कामा नये. ओके. 15% पेक्षा जास्त असू नये असं लक्षात ठेवा. आणि जरी असं असेल आणि सीएम धरून असं जरी स्टेटमेंट असलं धरून सहित सीएम धरून की 12 पेक्षा कमी असता नाही. ओके, 12 पेक्षा कमी नसली पाहिजे. हे पण बरोबर आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा. म्हणजे 2 मध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं 2003 ची जी काही 91वी घटना दुरुस्ती आहे, नीट, तर त्याने ही तरतूद समाविष्ट केलेली आहे. म्हणजे ही दुसरी तरतूद खूप महत्वाची आहे. त्यानंतर अजून काही तरतुदी आहेत त्याच्यामध्ये. तर तिसरी तरतूद आहे पक्षांतर बंदीबाबत. इथं कीवर्ड लक्षात ठेवा. तिसरी तरतूद आहे 164(3) मध्ये पक्षांतर बंदीबाबत. म्हणजे काय? की राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही राजकीय पक्षाचा एखादा सदस्य पक्षांतर विरोधी कायद्यामुळे जर अपात्र ठरला असेल, तर तो मंत्री म्हणून नियुक्त व्हायला पण अपात्र ठरतो. मग याच्यासाठी पण 91वी घटना दुरुस्ती 2003 ची आहे. हा मुद्दा तिथं मेन्शन केलेला आहे. चौथा मुद्दा आहे तो खूप महत्वाचा आहे, की जो मंत्र्यांचा कार्यकाळ आहे, मंत्र्यांचा कार्यकाळ, राईट, तो राज्यपालाची मर्जी, राज्यपालाच्या मर्जीनुसार असेल, मर्जीनुसार. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. 5वा जो मुद्दा आहे, की मंत्रिमंडळ मंत्रिमंडळ संयुक्तरित्या कुणाला जबाबदार असेल, संयुक्तरित्या कुणाला जबाबदार असेल, विधानसभेला की राज्यपालाला. संयुक्तरित्या म्हटलं की विधानसभेला जबाबदार असेल. हा मुद्दा लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर जो अजून महत्वाचा मुद्दा आहे, राज्यपाल शपथ देतात. राज्यपाल शपथ देतात. कुणाला? मंत्र्यांना. हा एक मुद्दा आहे त्याच्यामध्ये. 7वी महत्वाची तरतूद जी आहे, जर सलग 6 महिने सलग 6 महिने सदस्य नाही, तर तो मंत्रिपदावरती राहणार नाही. बरोबर. आणि 8वी ची तरतूद आहे, तर राज्य विधिमंडळ काय करेल? राज्य विधिमंडळ तर वेतन भत्ते म्हणजे मंत्र्यांचे वेतन भत्ते कोण ठरवेल? तर राज्य विधिमंडळ ठरवेल. म्हणजे आता तुम्हाला एक बेसिक गोष्ट लक्षात आली असेल, की 163 आणि 164 हे खूप महत्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तिथं तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. 166 मध्ये राज्य सरकारचं कामकाज चालवण्याबाबतच्या तरतुदी आहे, राईट. कारण राज्य सरकारच्या वतीने सर्व कृती कोणाच्या नावाने केल्या जातात? राज्यपालाच्या नावाने केल्या जातात. ओके. आणि 167 मध्ये 3 कर्तव्य दिलेली आहेत, राईट. 167 मध्ये 3 कर्तव्य आहेत सीएमची. काय आहेत? राज्याच्या कामकाजाचं जे प्रशासन आहे त्याच्या संबंधी मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय
राइट आणि कायद्याचे प्रस्ताव राज्यपालाला कळवणे असेल. राज्याच्या कामकाजाच्या प्रशासनासंबंधी जे काही कायद्याचे प्रस्ताव आहे, त्याच्या संबंधीची राज्यपाल माहिती मागवतो. ती राज्यपालाला द्यायची असते आणि एखाद्या बाबीविषयी जर मंत्र्याने निर्णय घेतलेला असेल, पण त्यावर मंत्रिमंडळाने विचार-विनिमय केला नसेल, तर राज्यपालाने सांगितल्यास अशा बाबी मंत्रिमंडळाच्या विचारार्थ ठेवणे, अशी कामं असतात. म्हणजे थोडक्यात कर्तव्य असतात. राइट. ह्या गोष्टी तुम्हाला तिथं माहिती असणं गरजेचं आहे. आणि एक मुद्दा लक्षात ठेवा खूप महत्वाचा आहे. समजा एखादी विधानसभा विसर्जित झाली किंवा मंत्रिमंडळाने राजीनामा दिला, तर राज्यपालाला सल्ला देण्यासाठी सदैव मंत्रिमंडळ अस्तित्वात असले पाहिजे. असा निर्णय सुप्रीम कोर्टाने 1971 मध्ये दिलेला आहे. त्यामुळे नवीन मंत्रिमंडळ कार्यभार हाती घेईपर्यंत सध्याचं जे काही मंत्रिमंडळ आहे, तर ते अस्तित्वात राहतं. राइट. हा मुद्दा लक्षात ठेवा. चला आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. हा प्रश्न कव्हर झालाय. ओके. हा प्रश्न बघा, खालील विधाने वाचा आणि चुकीचे म्हणजे पेपरमध्ये आपण असं वर्क करायचं. ठीक आहे. आता इथं परत आर्टिकल्स वरती प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे मी तुम्हाला वारंवार सांगतोय, तुम्ही आर्टिकल वारंवार रिवाईज करा. कशासाठी? तुम्हाला असा प्रश्न आला ना, डायरेक्ट फुल टॉस आहे. बरोबर? म्हणजे तुमचं उत्तर लगेच निघतंय. पण तुम्हाला जर माहित नसेल, तर कन्फ्युजनच होणार ना. दुसरं काय होणार आहे? तर इथं चुकीचं विधान निवडा. इथं काय सांगितलंय बघू. संसद भारताच्या संपूर्ण भूभागासाठी कायदे करू शकते 245. हो, ऑब्वियस बरोबर आहे. राइट. म्हणजे 245 मध्ये काय आहे, संसदेने आणि राज्य विधिमंडळांनी केलेल्या कायद्यांची व्याप्ती आहे. हे बरोबर आहे स्टेटमेंट. इथं काय दिलंय 247 मध्ये, संसदेला काही अतिरिक्त न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार आहे. अनुच्छेद 247 हे देखील बरोबर आहे. तो आहेच त्याच्यामध्ये. 248 मध्ये अवशिष्ट अधिकार आणि सगळ्यात महत्वाचं काय रे मित्रांनो, तर हा पी-वाय-क्यू आहे. तुम्ही बघा जोड्या लावा स्वरूपात विचारलेला आहे आणि संसदेला कर लावण्याचा अधिकार. आता आपण कालच बघितलं होतं. बरोबर. तुम्हीच सांगा बघितलेलं आहे की नाही? कायद्याने अधिकार दिल्याशिवाय कर न आकारणे. राइट. ते कुठं आहे? 265 मध्ये आहे. मग ते 246 मध्ये येईल का? साध्या सिंपल गोष्टी आहेत ना. बरोबर. साध्या सिंपल गोष्टी आहेत. म्हणजे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. पण हे आपल्याला कधी लक्षात येतं, की जेव्हा आपण अभ्यास केलेला असतोय. आता इथं बघा, काही महत्त्वाची कलमं तुम्हाला व्यवस्थित सांगतो. 247 ओके. 248 कन्फ्युजन नका होऊ आता परत याच्यामध्ये. 249 त्यानंतर महत्त्वाचं आहे 250 त्यानंतर 252 घ्या. त्यानंतर 253 एक घ्या. ही जास्त महत्त्वाची आहेत. ही विचारली जातात तुम्हाला. हे व्यवस्थित समजावून सांगतो. इथं अतिरिक्त न्यायालय ओके. अतिरिक्त कीवर्ड वरती काम करा. म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. तुम्ही ते पुस्तकी भाषेत गेले की लवकर आठवत नाही. अतिरिक्त न्यायालय आहे ते इथं. तो अधिकार कुणाला आहे? संसदेला. असं लक्षात ठेवायचं. 248 मध्ये उर्वरित अधिकार आहेत. उर्वरित अधिकार बाबत इथं बोललं गेलेलं आहे. 249 मध्ये काय आहे? तर राष्ट्रहित हा शब्द लक्षात ठेवा. मग राष्ट्रहिताच्या दृष्टीने काही कायदे करावे लागतील. राइट. ते कायदे कोण करेल? संसद करेल. आलं का लक्षात? एवढं सिंपल. 250 मध्ये आणीबाणी. आणीबाणी जेव्हा लागू आहे, राइट. आणीबाणी लागू असताना राज्यसूचीत कोणत्याही विषयावर राइट. आणीबाणी लागू असताना राज्यसूची कोणताही विषय, कोणताही विषय इथं कोण कायदा करेल? संसद करेल. हा एक मुद्दा. आता 252 मध्ये काय आहे? इथं लक्षात ठेवा 2 किंवा अधिक. आयोग मुद्दाम 1 किंवा अधिक हा शब्द टाकतं. ओके. 2 किंवा अधिक राज्यांच्या सहमतीने कायदे करण्याचा सहमतीने सहमतीने कायदे करण्याचा कुणाचा अधिकार? संसदेचा. इथं पण संसदेचा अधिकार आहे. बरोबर. आणि 253 मध्ये जे काही आंतरराष्ट्रीय करार आहेत, बरोबर. आंतरराष्ट्रीय करार. तर हे आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठी कायदे. हे करार अंमलात आणायचे म्हणजे कायदे करावे लागतील असं. ही महत्वाची कलमं 5-6 तुम्ही लक्षात ठेवली, तर याच्यावरती वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न येतो. त्या प्रश्नाच्या अकॉर्डिंग तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळं थोड्याशा ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आता बघा, परत तुम्हाला
इथं कलमांवरती प्रश्न आलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, कालच्या लेक्चरमध्ये ज्या गोष्टी बेसिक मी चर्चा केलेल्या होत्या, की गांधीवादी असेल, उदारमतवादी असेल, राइट? तर त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात असं मी तुम्हाला विभाजन करून दिलेलं होतं. या अगोदरचा पार्ट 1 बघा. पार्ट 1 पाहिल्यावरती तुम्हाला लक्षात येईल, की आपण जी इन्फॉर्मेशन सांगतोय ती खूप महत्त्वाची आहे. इथं फक्त तुम्हाला गांधीवादी विचारसरणीवरती आधारित विचारलेत. पाहता क्षणी कळतंय हे नाहीये त्याच्यामध्ये. मग बाकीचे सगळे आहेत. राइट. आपण कालच बघितलेलं होतं. अनुच्छेद 43 मध्ये काय आहे किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी. बरोबर. 43 मध्ये काय आहे? तर इथं तुम्हाला माहिती आहे, सहकारी संस्थांचं प्रवर्तन आहे 43 मध्ये. मग 43 नुसतं 43 आहे, 43 ए आणि बी. बरोबर. इथं कन्फ्युजन होतं. मी सगळं क्लिअर करून देतो, रिलॅक्स. पहिलं फक्त मला सांगू द्या. इथं सहकारी संस्था आहेतच याच्यामध्ये. ओके. इथं 48 मध्ये काय आहे? तर जे काही अ, आपण म्हणतो, की कृषी पशुसंवर्धन असेल, राइट? तर तो वाला मुद्दा आहेच. नीट लगेच लक्षात येतो. इथं 39 ए एक आहे. 39 ए. मग त्याच्यामध्ये पण बऱ्याच गोष्टी मेन्शन आहेत. समान न्याय असेल, कायदेविषयक मोफत सहाय्य किंवा इतरच्या तरतुदी आहेत. अशा स्वरूपात आपल्याला तिथं त्या गोष्टी लगेच लक्षात येऊन जातात. पण हे काही 39 ए मध्ये समान न्याय, कायदेविषयक सहाय्य हे गांधीवादी आहे का? बिलकुल नाहीये. 47 मध्ये काय आहे? तर 47 मध्ये काय आहे? पोषणमान, जीवनमानाचा स्तर किंवा सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे 47 मध्ये आहे. राइट? सार्वजनिक आरोग्य. जे ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे कन्फ्यूज होण्याचं काम नाहीये. तुम्हाला काल जे मी सांगितलं होतं, ते लेक्चर हवं तर पुन्हा एकदा बघा. ओके. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये आपण घेतलंय म्हणून आता रिपीट नाही करत. पण तुम्हाला मी कन्फ्युजन करणारे मुद्दे आता सांगणार आहे या लेक्चरमध्ये. ओके. कारण जिथं-जिथं कन्फ्युजन होतं, तिथं मी तुम्हाला क्लिअर करून देतो. कन्फ्युजन कुठं आहे? कन्फ्युजन. ओके. आर्टिकल्समध्ये. 43 आहे. ओके. त्यानंतर 43 ए आहे. 43 बी आहे. ओके. इथं तुम्हाला कन्फर्म कळत नाही की कोणतं कुठं आहे. तर कामगार निर्वाह वेतन म्हटलं की 43. ओके. त्यानंतर 43 ए म्हटलं की औद्योगिक व्यवस्थापनामध्ये ओके. औद्योगिक हा कीवर्ड इथं आहे. औद्योगिक व्यवस्थापन. मग इथं कामगारांचा सहभाग आणि 43 बी म्हटलं की सहकारी संस्थांचं प्रवर्तन. सहकारी संस्था इथं आहे 43 बी मध्ये प्रवर्तन. आता कन्फ्युजन नाही होणार. हे कन्फ्युजन होतं इथं ह्या 3 आर्टिकल मध्ये. अजून कुठं होतं? एक मुद्दा आहे 48, दुसरा आहे 48 ए. राइट. इथं पण तुम्हाला कन्फ्युजन होतं. 40 म्हटलं की 48 म्हटलं की कृषी आणि पशुसंवर्धन. ओके. पशुसंवर्धन हे कुठं आहे? 48. 48 ए म्हटलं की पर्यावरण संरक्षण किंवा संवर्धन हे याच्यामध्ये गोष्टी मेन्शन आहेत. नीट लगेच लक्षात आलं पाहिजे. नीट किंवा वने व वन्यजीव सृष्टी. लक्षात येतंय का? म्हणजे जिथं कन्फ्युजन आहे तिथं मी तुम्हाला क्लिअर करून दिलंय. कारण डबल-डबल असल्यामुळे आपल्याला गोळ होतो, की नेमकं हे कुठं आहे? राइट? या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा. 39, 39 ए. 39 नुसतं ए म्हटलं ना, तर तिथं काय लक्षात ठेवा तुम्ही, समान न्याय, समान न्याय आणि कायदेविषयक मोफत सहाय्य. बरोबर? कायदेविषयक मोफत सहाय्य. तर ह्या गोष्टी येतात. म्हणजे कन्फ्युजन जिथं-जिथं आहे तिथं मी थोडंसं क्लिअर करून दिलंय. तुम्ही ही आर्टिकल वारंवार रिवाईज करणं परीक्षेच्या दृष्टिकोनातून गरजेचं आहे. आता इथं हा पुढचा प्रश्न बघा, की संविधान सभा भारताला स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक म्हणून घोषित केलेल्या आणि भविष्यातील राज्यकारभारासाठी एक संविधान तयार करण्याचा आपला दृढ संकल्प जाहीर करते. मग संविधान सभेने हा उद्दिष्टांचा ठराव कधी संमत केलेला आहे? म्हणजे फायनल त्याला कधी केलंय तर 22 जानेवारी 1947. तो मांडला कधी? 13 डिसेंबर 1946 ला. बरोबर. ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशन पंडित नेहरूंनी मांडलेलं होतं. बरोबर.
त्या गोष्टी. तो अंमलात कधी आलाय? तर 22 जानेवारी 1947 ला. राइट. 26 नोव्हेंबर 1949 ला आपण संविधान स्वीकृत केल्याचा दिनांक आहे. स्वीकृतीचा दिनांक. राइट. म्हणजे काय होतं, आपल्याला ऑप्शन पण लगेच इलिमिनेट होतात. राइट. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे जर असं विचारलं 26 जानेवारी 1950 या तारखेला काय झाले? तरी आपल्याला त्या गोष्टी तिथं सहज लक्षात आल्या पाहिजेत. म्हणजे स्वीकृतीचा दिनांक 26 नोव्हेंबर 1949 जरी असला, तरी जो अंमलचा दिनांक आहे तो 1950 आहे. म्हणजे संविधान अंमलात आल्याचा दिनांक 1950 आहे. असं आपल्याला माहिती पाहिजे. आता पुढे बघा, मूलभूत कर्तव्याबाबत योग्य कथने ओळखा अशा स्वरूपाचा तो प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला. इथं बघा, 1976 मध्ये काँग्रेस पक्षाने मूलभूत कर्तव्याबाबत शिफारस करण्यासाठी स्वर्ण सिंग कमिटीची स्थापना केली. अशा स्वरूपाचा तुम्हाला तिथं प्रश्न विचारलेला आहे. बरोबर. आता हा प्रश्न एक बेसिक पीवायक्यू मधूनच तुम्हाला विचारलेला आहे. बिलकुल अवघड आहे का? काहीच अवघड नाहीये. आता हे तर स्टेटमेंट तुम्हाला पीवायक्यू मध्ये सापडेल, हे पण सापडेल. मग एक गोष्ट लक्षात घ्या, 88वी आहे का? 86वी आहे ना? 2002 द्वारे एक जोडलं गेलंय 11वं. राइट. पण ती 86वी आहे. मग हे स्टेटमेंट चुकीचं आहे. आपल्याला इथं योग्य विचारलेलं आहे. परीक्षेमध्ये असे सोपे प्रश्न येत आहेत आणि आपलं जर ते चुकले तर अवघड आहे. आपण कुणापासून प्रेरणा घेतलेली आहे? रशिया. राइट. रशियाकडून आपण हे सगळं घेतलेलं आहे. सोव्हिएत रशियापासून आपण प्रेरणा घेऊन जी काही मूलभूत कर्तव्य आहेत ती समाविष्ट केलेली आहेत. आणि म्हणजे अजून एक आहे, जपानची राज्यघटना आहे की जिथं नागरिकांच्या कर्तव्याची सूची दिलेली आहे. जगातली ती एकमेव घटना आहे. आपल्याला माहिती पाहिजे. आता स्वर्ण सिंग कमिटी जी होती, राइट, त्यांनी 8 कर्तव्य, राइट, 8 कर्तव्य म्हणजे 8 मूलभूत कर्तव्यांचा समावेश घटनेत करा, असं त्यांनी सांगितलेलं होतं. पण 42व्या घटना दुरुस्तीने 10 मूलभूत कर्तव्य, ओके, 42वी घटना दुरुस्तीने 10 कर्तव्य समाविष्ट केलेली आहेत. हा मुद्दा तुम्हाला तिथे लक्षात ठेवायचा आहे. आणि काही शिफारशी त्यांनी केल्या होत्या, की ज्या त्या स्वीकारल्या गेल्या नाहीत. जसं की कर्तव्याचं पालन करण्यास नकार देणं किंवा त्यानुसार कामं न केल्यामुळं दंड आकारणे, राईट, किंवा सगळ्यात महत्त्वाचं कर देणं हे नागरिकांचं मूलभूत कर्तव्य असावं. ही शिफारस त्यांनी केली होती, पण ते घेतलेलं नाहीये. म्हणजे त्यांनी ज्या शिफारशी केल्या होत्या, एक मूलभूत कर्तव्यांचा घटनेत समावेश करा असं त्यांनी सांगितलेलं होतं. पण टोटल 42व्या घटना दुरुस्तीने किती टाकलेत? 10 कर्तव्य टाकलेले आहेत. हा मुद्दा तिथं लक्षात ठेवा. मग जी सूची आहे किंवा जो क्रम आहे त्या मूलभूत कर्तव्यांचा, तो तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यावरती हमखास प्रश्न विचारला जातो. ओके, लक्षात येतंय का? खूप महत्वाचं आहे. म्हणजे मूलभूत कर्तव्यांचा जो क्रम आहे, राइट? मग ते तुम्हाला माहिती पाहिजे. जसं की त्याला एक ट्रिक आहे, मी तुम्हाला शेअर करेल म्हणजे तुमच्या सहज लक्षात राहील. क्रम लक्षात ठेवा. कशाचा? कर्तव्यांचा. तो तुम्हाला परीक्षेत विचारला जातो. वैशिष्ट्य वगैरे ते तुमचं पाठ झालेलं आहे. त्याच्यामध्ये काही पॉइंट नाहीये. पण असे 2 व्यक्ती आहेत, ओके, की विरोध केला होता. लक्षात ठेवा, आगामी काळात प्रश्न येईल. एक आहेत सी.के. दप्तरी. ओके, सी.के. दप्तरी आणि दुसरे आहेत ए.के. सेन. हे दोघं आहेत की मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्याला यांनी काय केलेला होता? विरोध केलेला होता. हे तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. आता हा पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळत नाहीत? एकदम चिल्लर स्वरूपाचा प्रश्न. 10 सेकंदात उत्तर नाही आलं, आपला अभ्यास नाही असं म्हणायचं. ओके. शोषणाविरुद्धचा हक्क 23-24 मध्ये आहे का? बरोबर आहे. संविधानिक उपायांचा अधिकार 32 ते 35 आहे. धार्मिक स्वातंत्र्य इथं थोडीच आहे. इथं थोडीच आहे. ते तर 25 ते 28 मध्ये आहे ना. मग शैक्षणिक अधिकार 29-30, राइट, हे सगळं आपल्याला माहिती आहे. म्हणजे इथं जास्त वेळ घेणं परीक्षेमध्ये अपेक्षित नाहीये. म्हणजे कोणते अधिकार कोणत्या कलमामध्ये आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तोंडपाठ असाव्या लागतात. तिथं कन्फ्युजन नाही पाहिजे. आणि बघा, हा गट क मुख्यचा पेपर आर्टिकल्स, लक्षात येतंय का? आपण पेपर सुरू केलाय तेव्हापासून नुसते आर्टिकल्सच आहेत. एखादा अर्धा प्रश्न सोडला तर.
म्हणजे बघा तुम्हाला खोटं वाटेल. बघा हा पुढचा पण प्रश्न. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 29 मध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचं संरक्षण करण्यात आलंय? तर अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचं संरक्षण करण्यात आलेलं आहे. बरोबर. महिला वर्ग नाहीये याच्यामध्ये. अनुसूचित जाती पण नाहीये. अनुसूचित जमातीच्या हितसंबंधाचं संरक्षण हे पण नाहीये. बरोबर. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला आयोग प्रश्न विचारत असताना बेसिक प्रश्न विचारतोय. पण आपलं लक्ष एक्झाममध्ये जेव्हा आपण प्रश्न टॅकल करतोय, तेव्हा प्रॉपर पाहिजे. आणि एक मुद्दा लक्षात ठेवा, आता इथं 29 वरती प्रश्न विचारलाय. पण जे काही संरक्षण दिलंय, ते कुणाला दिलंय? तर अल्पसंख्याक प्लस बहुसंख्याक. लक्षात येतंय का? म्हणजे सेक्शन ऑफ सिटिझन्स सिटिझन्स. तर याच्यामध्ये अल्पसंख्याक प्लस बहुसंख्याकांना संरक्षण दिलेलं आहे. मात्र कलम 30 अन्वये फक्त अल्पसंख्याक आहेत. म्हणजे तुम्ही बघा वर्डिंग की अल्पसंख्याकाचा शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा हक्क कलम 30 मध्ये ओन्ली अल्पसंख्याक. इथं हे जे संरक्षण आहे म्हणजे मुद्दाम पुढचा प्रश्न हा असेल कुणाला दिलंय? अल्पसंख्याक प्लस बहुसंख्याकांना दिलंय. म्हणजे हा मुद्दा लक्षात ठेवा. कारण त्यांनी काय हे केलं, की बाबा तिथं जो सेक्शन ऑफ सिटिझन्स आहे, हा जो शब्द प्रयोग आहे, त्याच्या व्याप्तीत अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक हे कोणी स्पष्ट केलंय हे मी नाही म्हणत. सुप्रीम कोर्ट म्हणतोय. ओके, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. संरक्षण कुणाला देण्यात आलंय? इथे कीवर्ड आहे ना, त्याच्यानुसार तुम्हाला सांगितलंय. 29 आणि हे 30 चं पण सांगितलं. 30 नुसार फक्त अल्पसंख्याक. म्हणजे अपकमिंग जर प्रश्न इथे खेळला, तर तो तुम्हाला लगेच टॅकल करता आला पाहिजे. ओके. म्हणजे आणि याच्याही थोडं खोलात जाऊन सांगतो तुम्हाला 29 बाबत. चला. जे कलम 29 आहे, ओके, कलम 29 त्याच्यामध्ये काय सांगितलंय, की भारताच्या कोणत्याही भागात राहणारे कोणतेही नागरिक यांना आपली विशिष्ट भाषा, लिपी, संस्कृती यांचं जतन करण्याचा हक्क दिलेला आहे. बरोबर? किंवा कोणत्याही नागरिकाला राज्याने जी चालवलेली किंवा राज्याच्या निधीतून सहाय्य मिळणारी कोणतीही शैक्षणिक संस्था तिथं केवळ धर्म, वंश, जात, लिंग किंवा भाषा. ओके. लिंग नाहीये, जात किंवा भाषा या कारणावरून प्रवेश नाकारला जाणार नाही. राइट? म्हणजे इथं काय सांगितलंय, की जे काही पहिली तरतूद आहे, जसं की विशिष्ट भाषा, लिपी, संस्कृती, राइट? तर ती गटाच्या हक्काचं संरक्षण करते आणि जे दुसरी तरतूद आपण बघितली, कोणत्याही शैक्षणिक संस्थेत केवळ धर्म, वंश, जात किंवा भाषा यावरून प्रवेश नाकारला जाणार नाही. ती काय करते, कोणत्याही संप्रदायातील व्यक्ती असली तरी एक व्यक्ती म्हणून नागरिकांच्या हक्काची हमी देते. त्यामुळं हे जे 29 कलम आहे, अल्पसंख्याक प्लस बहुसंख्याक असं आहे. तर तुम्हाला ते क्लिअर झालेलं असेल. ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. राज्यपालांना इथं दिलंय की विधी विषयक अधिकार आहेत. म्हणजे लेजिस्लेटिव्ह पॉवर काय काय आहे राज्यपालाच्या, त्या तुम्हाला इथं विचारलेल्या आहेत. तर मंत्रिमंडळ बरखास्त करणं ही लेजिस्लेटिव्ह पॉवर नाहीये राज्यपालाची. ही गोष्ट आपल्याला लगेच लक्षात येते. पण कधी जेव्हा आपण राज्य विधिमंडळाचा डिटेल व्यवस्थित अभ्यास केलेला असेल तर आपण राज्यपाल वाचतच नाही. राईट, नुसतं राज्य विधिमंडळ ओव्हरलूक करतो. तर त्या गोष्टी आपल्याला मग तिथं हे होत नाहीत. लक्षात येत नाहीत. ओके. म्हणजे बघा, राज्य विधिमंडळ काय काय करू शकतो तो? भाषण देऊ शकतो का? देऊ शकतो. अध्यादेश काढू शकतो का? काढू शकतो. विसर्जित करू शकतो का? करू शकतो. पण मंत्रिमंडळ बरखास्त नाही करू शकत. ओके, तो मुद्दा लक्षात घ्या. म्हणजे काय? तो अधिवेशन बोलवू शकतो. अजून एक मुद्दा लक्षात घ्या. अधिवेशन बोलवू शकतो. ओके. हे कायदेविषयक अधिकार बघतोय आपण. लेजिस्लेटिव्ह पॉवर बाबत विचारले. अधिवेशन बोलावू शकतो. राइट. अधिवेशन बोलवलेलं अधिवेशन बरखास्त पण करू शकतो. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. बरखास्त पण करू शकतो. पण अधिवेशन इथं मंत्रिमंडळ म्हटलंय. लक्षात येतंय का? अधिवेशन तो बरखास्त पण करू शकतो. विधानसभा नाही, ते तर आहेच इथं. विधानसभा विसर्जित करू शकतो. राइट. अधिवेशनाला संबोधित करू शकतो. जे काही प्रलंबित विधेयके आहे. ओके, हा एक मुद्दा ऍड करा इथं याच्यामध्ये. परत जर प्रश्न आला तर कव्हर होईल. प्रलंबित विधेयके, राईट, यांच्या बाबत तो काय करू शकतो? ग्रहांना निरोप देऊ शकतो.
ज्यावेळी सभापती, उपसभापती ही दोनही पद रिक्त असतील, त्यावेळी जेव्हा राज्य विधानसभेचं कामकाज चालवण्यासाठी प्रमुख म्हणून तो विधानसभेच्या कोणत्याही सदस्याला नियुक्त करू शकतो. जर सभापती, उपसभापती उपस्थित नसतील तर. किंवा जे काही एकसंस्थांश सदस्य आहेत, साहित्य, विज्ञान, कला आणि सहकारी चळवळ आणि समाजसेवा, इथून तो हे करू शकतो. सस्तांश सदस्य नामनिर्देशित करतो. बरोबर. हे पण तुम्हाला माहिती आहे. तो काय आहे? लेजिस्लेटिव्ह पॉवर आहे त्याची. ओके. किंवा अँग्लो इंडियन राइट ती आता तरतूद 104व्या घटना दुरुस्तीने रद्द झाली आहे. पण अँग्लो जमातीचा सदस्य म्हणजे एकाला अँग्लो जमातीचा एक सदस्य विधानसभेमध्ये तो नामनिर्देशित करू शकतो. किंवा विधिमंडळाचे जे सदस्य आहेत, तर त्या अपात्रतेचा निर्णय सदस्य अपात्रता याचा निर्णय राइट कोण घेतो? सभापती घेत असतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सॉरी राज्यपाल घेत असतो. राज्यपाल घेत असतो, पण तिथं मेन रोल सभापतीचा आहे. राइट म्हणजे तिथं प्रोसिजर कशी आहे, की निवडणूक आयोगाशी विचार-विनिमय करून तो राज्य विधिमंडळाच्या सदस्याच्या अपात्रतेच्या प्रश्नावरती काय करतो? तो निर्णय घेऊ शकतो. अशा स्वरूपाचं ते आहे. म्हणजे विधिविषयक जे अधिकार आहेत, ते इथं तुम्ही लक्षात ठेवू शकता. मग बाकीचे जे जसे की न्यायिक अधिकार कोणते आहेत, आर्थिक अधिकार कोणते आहेत, राइट सामान्य किंवा इतर विधेयकाबाबतच्या ज्या काही अधिकार आहेत तरतुदी, तर त्या व्यवस्थित तुम्ही करणं गरजेचं आहे. तर इथं बघा हे प्रश्न खूप छान आहे. भारताच्या संसदेने 2001 मध्ये कायदा करून कोणत्या वर्षापर्यंत मतदारसंघाची पुनर्रचना केली जाणार नाही अशी तरतूद केलेली आहे. तर 2026. आता 84वी आणि 87वी ही जी काही अमेंडमेंट आहे, घटना दुरुस्ती, तर त्याच्या अनुषंगाने ह्या सगळ्या प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. कधीपर्यंत? तर 2026 ची लोकसंख्या येईपर्यंत. तर ह्या गोष्टी राहणार आहेत. सोपाच प्रश्न होता. आता पुढे बघा, जेव्हा लोकसभा आणि राज्यसभा यांच्यामध्ये एखाद्या विधेयकावरून मतभेद असतील, तर संसदेचं संयुक्त अधिवेशन कोण बोलावतो? संयुक्त अधिवेशन, लोकसभा, राज्यसभा, राइट. तर ते कोण बोलवत असतं? तर राष्ट्रपती बोलवत असतात. राइट. म्हणजे तुम्हाला मी काय सांगितलं, सामान्य विधेयक असेल किंवा अर्थविधेयक असेल, तर त्याच्या बाबतच्या तरतुदी केंद्र किंवा राज्य पातळीवरती नेमक्या काय आहेत, ते संदर्भात व्यवस्थित तुम्ही करून ठेवल्या, तुमचा प्रश्न ऑब्वियस बरोबर येणार आहे. तर ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा. पुढे बघा, राज्यपालाच्या नियुक्तीबाबत संविधान सभेने खालीलपैकी कोणत्या मॉडेलचा स्वीकार केलेला आहे? तर आपण राज्यपालाच्या नियुक्तीबाबत जे मॉडेल स्वीकारलेलं आहे, तर ते कॅनेडियन मॉडेल आहे. बरोबर? कॅनेडियन मॉडेल. सगळ्यात महत्वाचा मुद्दा सोर्सेस म्हणजे परत आलं तुमचं घटनेची जी काही वैशिष्ट्ये आहेत, बरोबर? तर तो वाला चॅप्टर तो तुम्ही व्यवस्थित करा. का म्हणतोय करा? तर हा प्रश्न तुम्हाला आलेला बघा. म्हणजे आपण कोणाकडून काय घेतलं याच्यावरती ऑब्वियस प्रश्न विचारतात. एक लिस्टच आहे ती पाठ करा. हे मी सांगण्यापेक्षा तुम्ही पाठ करा. कारण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की तुम्हाला ते तिथं डायरेक्ट आठवेल. लगेच 10 सेकंदात असा प्रश्न तिथं टॅकल होतो. आणि हे तर खूप चिल्लर प्रश्न आहे, की कोणत्या अनुच्छेदात कलम म्हणजे कलमात भारत म्हणजे भारत राज्यांचा संघ असेल, राइट असा उल्लेख. तर ते आर्टिकल 1 आहे. आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत ना संघ राज्याबाबतच्या. आर्टिकल 1 मध्ये काय आहे, 2 मध्ये काय आहे, राइट? तिथं कन्फ्युजन नको आहे बिलकुल, राइट? कारण असे जर सोपे प्रश्न विचारत असतील आणि आपले जर चुकत असतील, तर मग कुठेतरी आपण विचार केला पाहिजे, की नेमकं काय चाललंय, राइट? आता तुम्हाला हे आर्टिकल 1, 2, 3, 4 जे आहे, त्याच्या बाबतच्या काही बेसिक गोष्टी नक्की सांगतो, राइट? म्हणजे काय होईल, की तुम्हाला ते चुकणार नाही परत कधी. आता कलम 1 ओके, कलम 1 याच्यामध्ये काय आहे? 3 प्रकारात वर्गीकरण केलंय. ओके. राज्याची क्षेत्रे, ठीक आहे. दुसरं काय आहे? संघ, राज्य, प्रदेश. संघ, राज्य, प्रदेश आणि तिसरा मुद्दा आहे मिळविल ती क्षेत्रे.
म्हणजे कोण मिळविल? आपण मिळवणार आहे का? नाही, भारत. ओके, मिळविल ती क्षेत्र. म्हणजे हे कलम 1 मध्ये आहे. ओके, म्हणजे थोडक्यात काय दिलंय, की परिशिष्ट 1 मध्ये सुद्धा राज्यांची, संघराज्य प्रदेशांची नावे आणि त्यांचा क्षेत्रीय विस्तार दिलेला आहे. म्हणजे जो राज्यांचा संघ आहे, असं जर मी विचारलं तुम्हाला, राज्यांचा संघ त्याच्यात काय-काय समाविष्ट होतं? तुम्ही असं उत्तर नाही द्यायचं, की संघ राज्य आणि केंद्रशासित प्रदेश. तर राज्यांचा संघ म्हटलं, की फक्त संघ राज्य प्रदेश, ओके, याचा समावेश होतो. मात्र भारताचं 1 मिनिट. भारताचं जे काही क्षेत्र आहे, थोडक्यात राज्य क्षेत्र, असं जर विचारलं एम-पी-एस-सीने, तर भारताच्या क्षेत्रामध्ये इथं संघराज्य पण येणार, राइट? प्लस युनियन टेरिटरी पण येणार, हा मुद्दा. आणि भावी काळात जी आपण क्षेत्र घेऊ, भावी क्षेत्र एक्वायर करू, ती सुद्धा कुठे येणार? भारताचं राज्य क्षेत्र. म्हणजे व्यापक कन्सेप्ट कोणती आहे? व्यापक कन्सेप्ट आहे भारताचं राज्य क्षेत्र, राज्यांचा संघ नाही. कारण संघात फक्त काय येतो? संघ राज्य प्रदेश हा तिथं येतो. आता अजून कन्फ्युजन कुठं होतं तुम्हाला ते सांगतो. राइट. हे जे कलम 2 आहे आणि कलम 3 आहे तिथं. म्हणजे इथं काय मुद्दा आहे? इथं न्यू स्टेट बाबत आहे. ओके. न्यू स्टेट. आणि इथं जे आहे ना, अस्तित्वात अस्तित्वात असलेल्या स्टेट मधून पुन्हा नवीन राज्य निर्मिती. म्हणजे त्याच्या सीमा किंवा अटॅच करून असं. म्हणजे इथं कन्फ्युजन होऊ नका. न्यू स्टेट बाबत म्हणजे नवीन राज्याबाबत पूर्णतः हे कलम आहे आणि अस्तित्वात असलेल्या स्टेट मधून पुन्हा नवीन राज्य निर्मिती म्हटलं की कलम 3. म्हणजे हा मुद्दा तुम्हाला क्लिअर पाहिजे. कलम 3 मध्ये काय आहे? भारतीय संघाच्या अस्तित्वात असलेल्या राज्यांच्या स्थापनेसंबंधी किंवा बदलासंबंधी. जसं की आपण जम्मू आणि काश्मीर मधून लडाख सेपरेट केलं. राइट. हे कुठं आलं? कलम 3 मध्ये आलं. लक्षात येतंय का? असं न्यू स्टेट म्हणजे ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा. म्हणजे तुमचा चुकणार नाही. आणि कलम 3 ने अजून एक सांगितलेलं आहे, की बाबा आपण तुम्ही काय करू शकता, एखाद्या कोणत्याही राज्यातून विशिष्ट क्षेत्र काढून किंवा 2 किंवा अधिक राज्यांचे भाग एकत्र करून किंवा कोणत्याही राज्याचा भाग, एक क्षेत्र एकत्र करून नवीन राज्य इथं बनवू शकता. म्हणजे याच्यामध्ये काय, कोणत्याही राज्याचं क्षेत्र वाढवणं, क्षेत्र कमी करणं, राज्याच्या सीमात बदल करणं, राज्याचं नाव बदलणं, राइट, ह्या तरतुदी आहेत. बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी. मग याच्यासाठी राष्ट्रपतीची पूर्वसंमती लागते. राइट. राष्ट्रपती पूर्वसंमती गरजेची. काय गरजेची? पूर्वसंमती इथं गरजेची आहे. राइट. आणि दुसरी एक महत्त्वाची शिफारस काय, की संबंधित विधेयकाची शिफारस करण्यापूर्वी ठराविक काळात संबंधित राज्याचा दृष्टिकोन मांडण्यासाठी राष्ट्रपती ते संबंधित राज्य विधिमंडळाकडे पण पाठवतात. म्हणजे काय? तर नवीन राज्य बनवण्याच्या संसदेच्या अधिकारामध्ये कोणत्याही राज्याचा किंवा संघराज्य प्रदेशाचा भाग इतर राज्याच्या किंवा संघराज्याच्या प्रदेशाच्या भागाशी जोडून नवीन राज्य किंवा संघराज्य प्रदेश बनवण्याच्या अधिकाराचाही समावेश होतो. ही जी तरतूद आहे ती 18वी घटना दुरुस्ती 1966 ने तिथं हे केलेली आहे, ऍड केलेली आहे. आणि राज्य विधिमंडळाची मतं काहीही असली तरी राष्ट्रपती किंवा संसदेवरती ती बंधनकारक आहेत का? नाही. म्हणजे काय, थोडक्यात एक क्रक्स असा निघतो, की राज्यांच्या सहमतीशिवाय नवीन राज्य स्थापन करण्याचा, सध्याच्या राज्यांची क्षेत्रे, सीमा, नावे बदलण्याचा अधिकार घटनेने संसदेला दिलेला आहे. म्हणजेच काय, की संसद भारताचा राजकीय नकाशा आपल्या इच्छेप्रमाणे नव्याने बनवू शकते. राइट. म्हणजेच भारत हा विनाशी राज्यांचा अविनाशी संघ आहे. आणि अमेरिका काय आहे? अविनाशी राज्यांचा अविनाशी संघ. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला विचारलेल्या आहेत. ओके. लक्षातच ठेवायचं आहे. कारण याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊयात. चला. आता बघा, पुन्हा एकदा हा जो पेपर आहे, तो गट ब मुख्य परीक्षा 2024 चा पेपर आहे. यामध्ये बघा कसे प्रश्न विचारलेले आहेत. खालीलपैकी कोणते कर्तव्य भारतीय संविधानात
समाविष्ट केलेल्या मूलभूत कर्तव्यापैकी एक नाही. अशा स्वरूपाचा तो प्रश्न तिथं तुम्हाला विचारलेला आहे. आता यामध्ये मूलभूत कर्तव्य नाही, संविधानाचं पालन करणं, भारतीय लोकांमध्ये सामंजस्य वाढवणं, नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करून त्यात सुधारणा, हे सगळं आहे. वेळेवर कर भरणं, म्हणजे हे कुणी केलं होतं? स्वर्ण सिंग कमिटीने शिफारस केली होती. पण हे ॲड केलंय का? हे नाही केलेलं. म्हणजे हे नाहीच आहे. ओके. एखादं वाक्य असं निगेटिव्ह टाकतात. एक नाही म्हणजे एकच विचारलंय ना तुम्हाला. त्या अँगलने थोड्याशा गोष्टी आपल्याला तिथं लक्षात घ्यायच्या आहेत. ठीक आहे. म्हणजे हा प्रश्न पुन्हा एकदा सोपा होता. म्हणजे याचा अर्थ काय झाला? प्रत्येक पेपरमध्ये जर मूलभूत कर्तव्यावरती जर प्रश्न असेल, तर आपण तो टॉपिक थोडासा सीरियस घेतला पाहिजे. ओके. आपण तो टॉपिक सीरियस घेतला पाहिजे. कारण त्याच्यावरती पुन्हा प्रश्न येणार आहेत. ओके. हा मुद्दा तिथे लक्षात ठेवा. आणि त्या सांगितलेल्या गोष्टी करा. म्हणजे प्रश्न कुठं असतो मेन्सला, एक गोष्ट लक्षात ठेवा. मार्गदर्शक तत्त्वे, कर्तव्य आणि हक्क. तुम्हाला प्रश्नांची संख्या सांगतो. 2 ते 3 फिक्स प्रश्न असतात इथं. आणि तुम्ही हे टॉपिक केले नाही, चुकला तुमचा प्रश्न, तर त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही असाल. मेन तरी निदान कलमा वाईज तरी आपण गोष्टी तिथं केलेल्या पाहिजेत. आता ही एक बेसिक कन्सेप्ट आहे. भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या ऐतिहासिक निकालाने इतर मागासवर्गात क्रीमी लेयर राइट क्रीमी लेयर म्हणजे काय? सगळ्यात महत्वाचं आता तुम्ही बघा एन काढता राइट त्याला म्हणतात नॉन क्रीमी लेयर क्रीमी लेयर राइट नॉन क्रीमी लेयर. तर याच्यामध्ये काय आहे नॉन क्रीमी लेयर म्हणजे काय की तुम्ही त्याच्यामध्ये मोडत नाहीत. क्रीमी लेयर म्हणजे काय की तुम्ही त्याच्यामध्ये मोडता. मोडता म्हणजे काय की बाबा तुमचं ठराविक उत्पन्न हे ते काही एक रेषा असते. समजा 8 लाख रुपये ठरवले क्रीमी लेयरची मर्यादा. ओके ही काय आहे मर्यादा. मग काय होतं तुमचं ह्या 8 लाखापेक्षा पण जास्त उत्पन्न असेल, तर तुम्ही क्रीमी लेयर मध्ये मोडता. आणि तुमचं जर नसेल, राइट किंवा तिथपर्यंतच असेल, तर तुम्ही नॉन क्रीमी लेयर मध्ये मोडता. म्हणजे ती संकल्पना कोणत्या केसमध्ये आली आहे, आता लक्षात ठेवा. परत पण हे रिपीट होऊ शकतं एखाद्या पूर्व परीक्षेला. इंदिरा साहनी विरुद्ध भारतीय सरकार खटल्यामध्ये ते समोर आलेलं आहे. एवढं बेसिक मी तुम्हाला सांगितलंय. आता पुढे बघा, पुन्हा एकदा एका बेसिक याच्यावरती क्वेश्चन. विधानसभेचा कार्यकाळ. मी सांगितलं ना विधानमंडळ खूप महत्वाचं आहे. आणि इथे एक मुद्दाम त्यांनी प्रश्न टाकलाय ग्रामपंचायत वरती. ठीक आहे. पण बाकीचं बेसिक आहे ना. विधानसभेचा कार्यकाळ 5 वर्ष आपल्याला माहिती आहे. ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो? सरपंच असतो. बरोबर. हे एक माहिती आहे. हे एक जरी माहिती आहे तरी त्याच्यावरून उत्तर निघतं. विधान परिषदेचा कार्यकाळ तर ते स्थायी सभागृह आहे. बरोबर. मग ते सदस्य किती वर्षांनी निवृत्त होतात, किती निवृत्त होतात, ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. मंत्रिमंडळाचा प्रमुख कोण असतो? मुख्यमंत्री. मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री याच्यातला दुवा कोण असतो? राज्यपाल. असे उलटे प्रश्न आयोगाने सोपे-सोपे विचारलेले आहेत. आपण अभ्यास करताना असे कीवर्ड लक्षात ठेवूनच अभ्यास केला पाहिजे. मला तुम्हाला त्या गोष्टी वारंवार सांगायच्या. ठीक आहे. हा एक सोपा प्रश्न होता. म्हणजे तुम्हाला मी काय सांगितलंय, आता तुम्ही ग्रुप सीचा मेन्सचा अभ्यास करत असताना विधानमंडळ हा टॉपिक दुर्लक्ष करू नका. दुर्लक्ष केला तर तुमचे 3 मार्क जे आहेत फिक्स येणारे ते जाऊ शकतात. ओके. त्यामुळं मी तुम्हाला सांगितलंय. आता इथं बघा, भारताच्या भूभागातील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांच्या स्थितीची चौकशी करण्यासाठी आयोग नियुक्त करण्याचा अधिकार संविधानाच्या कोणत्या कलमाद्वारे राष्ट्रपतींना देण्यात आलाय? तर ते कलम आहे 340. म्हणजे इथंही बघा, पुन्हा आर्टिकल तुम्हाला आलेले आहेत. आर्टिकल किती महत्वाचे आहेत मेन्सला देखील सारखं तुम्हाला आता इथे लक्षात आलेलं असेल. त्यामुळं आर्टिकल दुर्लक्ष करू नका. म्हणजे थोडक्यात एक-एक कलम सांगतो मी तुम्हाला. इथं आता हे तर माहीत झालं 340 मध्ये काय आहे. 339 मध्ये काय आहे, तर जी काही अनुसूचित क्षेत्रे आहेत, ओके. अनुसूचित क्षेत्रे, राइट? किंवा अनुसूचित जमाती आहेत, अनुसूचित जमाती. तर यांच्या कल्याणाच्या प्रशासनावरती केंद्राचं नियंत्रण. ओके. मग यांचं कल्याण करायचंय, तर त्याच्यासाठी केंद्राचं
नियंत्रण. मग केंद्राचं नियंत्रण, मग ते कुणाद्वारे तो अधिकार म्हणजे कुणाला अधिकार दिला तो नियंत्रण करायचा? राष्ट्रपतींनी. मग ते कलम 340 मध्ये आहे. 342 मध्ये काय गोष्टी मेन्शन केल्या गेलेल्या आहेत? तर एक गोष्ट लक्षात ठेवा. आता इथे तुम्हाला 341 आणि 342, 41 पण मुद्दाम देतो. 341 मध्ये अनुसूचित जातींबाबत बोललाय आणि 42 मध्ये अनुसूचित जमातींबाबत बोललाय. ओके. म्हणजे जे मागासवर्गीय आहेत, राइट? त्यांच्यासाठी 340 मध्ये तरतुदी आहेत. मग त्याच्यापैकी अनुसूचित जातींसाठी कलम 341 आणि 42 मध्ये अनुसूचित जमाती. हा मुद्दा लक्षात ठेवा. 344 मध्ये काय आहेत? तर तुम्हाला माहिती आहे, की ज्या काही अधिकृत भाषा आहेत, 343 पासून 351 पर्यंत आहेत अधिकृत भाषा. मग 344 मध्ये येतं. मग 344 मध्ये काय असणार आहे? तर अधिकृत भाषेसंदर्भात समिती किंवा आयोग हा प्रिलिम्सला एखादा प्रश्न विचारला जाणार, की अधिकृत भाषेसंदर्भात समिती किंवा आयोग कोणत्या कलमाद्वारे स्थापन केला जातो? तर ते आहे कलम 344. म्हणजे तुम्ही अभ्यास करताय ठीक आहे, पण प्रश्न कसे येणार आहेत हे समजून घ्या. राइट? नुसता अभ्यास करून आता पास होणार नाहीये. तुम्हाला हे लक्षात आलेलं असेल. थोड्याशा आपल्याला ऍडव्हान्स लेव्हलवरती काम करावं लागेल. त्यांचा जसा ट्रेंड आहे तसा अभ्यास करायचा आहे. आपलं काय टार्गेट आहे? मार्क मिळवणे, ना की पी करणे. राइट? पी करण्याच्या नादात आपल्याला तिथं मार्क येणार नाहीयेत. आता तुम्हाला इथं जी महत्वाची कलमं आहेत ती एकदा रिवाइज करून देतो. रिलॅक्स. बघा, जसं मी सांगतोय ना, 343 मागं पण मी सांगितलंय, पण पुन्हा एकदा सांगतो. 344 असेल, 345 असेल, त्यानंतर 348 एक आहे, 350 आहे, त्यानंतर 350 ए आहे, बरोबर. 350 ए आहे. त्यानंतर 350 बी आहे आणि 350 सॉरी 351 घ्या. 351 आहे. ठीक आहे. तर 343 मध्ये संघ राज्याची अधिकृत भाषा. ओके. संघ राज्य भाषा कुठं दिलंय? 343. 344 मध्ये आताच बघितलं, समिती किंवा आयोग अधिकृत भाषेसंदर्भात, राईट? 345 मध्ये राज्याची भाषा आहे. ओके, राज्याची भाषा. 348 मध्ये काय आहे? सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, थोडक्यात न्यायालय, न्यायालयाची भाषा असं म्हणा. न्यायालयाची भाषा. 350 मध्ये काय आहे? 350 मध्ये काय आहे? तर ते पण महत्वाचं आहे. पण एक कलम 349 एक घ्या. ठीक आहे. 349 मध्ये जे काही भाषाविषयक कायदे आहे, ओके कायदे, तर त्याबाबतची विशेष प्रक्रिया याच्यावरती तुम्हाला कंबाईनच्या प्रिलिम्सला प्रश्न विचारलेला आहे. विशेष प्रक्रिया. 350 मध्ये काय आहे? तर तक्रार करायची आहे आपल्याला. मग त्या तक्रारीसाठीची जी भाषा आहे, ओके, तर ती इथं दिलेली आहे. 350 ए मध्ये प्राथमिक स्तरावरती, ओके, प्राथमिक स्तरावरती मातृभाषेत शिक्षण, मातृभाषेत शिक्षणाच्या सोयी. थोडक्यात शिक्षण असं लक्षात ठेवा. 350 बी, बी फॉर एक म्हणजे काय की भाषिक अल्पसंख्याकासाठी विशेष अधिकारी. बी फॉर बॉस, विशेष अधिकारी. बी फॉर बॉस असं लक्षात ठेवा म्हणजे लक्षात राहील. आणि 351 मध्ये हिंदी भाषेचा विकास. हिंदी भाषेचा विकास. तुम्ही माझ्या अक्षराकडे बिलकुल लक्ष देऊ नका. मी काय सांगतोय त्याच्याकडे लक्ष द्या. अक्षर पण तुम्हाला थोडंफार मोडकं-तोडकं कळत असेल, पण ठीक आहे. ओके, कलमं सगळी रिवाईज झालेली आहेत. चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, इथे काय म्हटलंय, योग्य विधान ओळखा असं विचारलेलं आहे. ठीक आहे. प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालय असेल का? असेल. प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल. ओके. उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल. कलम 215. राईट? म्हणजे बघा, हे जे स्टेटमेंट होतं हे पूर्वला विचारलं, की बाबा कोणत्या कलमानुसार अभिलेख न्यायालय असेल उच्च न्यायालय? 215. तर मग त्याला अवमानाबद्दल शिक्षा अशा अधिकारांसह न्यायालयाचे सर्व अधिकार असतील का? तर असतील. त्यानंतर प्रत्येक उच्च न्यायालय हे मुख्य न्यायमूर्ती व राज्यपालाला वेळोवेळी जे नियुक्त करणे आवश्यक आहे असे वाटतील म्हणजे असे अन्य न्यायाधीश मिळून बनलेले असेल. राज्यपालाचा रूल असतो काय रे? राष्ट्रपती. राष्ट्रपती संबंधित उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायमूर्ती, राज्यपाल यांचा विचार विनिमय करून ते
बनत असतं. त्याच्यामुळं राष्ट्रपती नाही इथं शब्द म्हणून हे चुकीचं आहे. ओके, ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. म्हणजे तुम्ही काय करा, न्यायाधीश नेमण्याची जी काही प्रक्रिया आहे किंवा न्यायाधीशांना जी काही काढून टाकण्याची प्रक्रिया आहे, तर ती सेम आहे. तिथं प्रत्येक ठिकाणी राष्ट्रपतीचा रोल तुम्हाला पाहायला मिळतो. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला तिथं लक्षात घ्यायच्या आहेत. लक्षात येतंय का? आता तुम्हाला कळालं असेल एवढे लेक्चर बघितल्यावरती किंवा एवढे प्रश्न पाहिल्यावरती, की आयोग एका बेस कन्सेप्ट वरती तुम्हाला प्रश्न विचारतं. पण परीक्षेत काय होतं, प्रेशर आपल्याला एवढा असतो, की आपण एवढ्या सोप्या-सोप्या गोष्टी तिथं चुकवत राहतो. मग अशा सोप्या गोष्टी आपल्याला चुकवणं तिथं महागात पडणार आहे ना. त्या गोष्टींचा पण विचार झाला पाहिजे आणि पेपरमध्ये आपण थोडंसं मेंटेन राहिलं पाहिजे. ओके. तर पुढे बघा. हा एक प्रश्न पुन्हा राज्यपालाचा. मी तुम्हाला सांगितलंय ना, आपण जे डिस्कस केलंय तेच येणार आहे. इथं बघा, राज्यपाल हा केंद्र राज्य सरकारातला दुवा आहे. ते बरोबर आहे. राष्ट्रपती नेमणूक करतो. राइट. राज्यपाल हा राज्य सरकारचा वास्तविक प्रमुख. वास्तविक प्रमुख तर सीएम आहे. मग हे स्टेटमेंट चुकीचंच आहे. तर योग्य विचारलंय आपल्याला. मग ब जर चुकीचं असेल, राइट, हे येणार नाही. राइट. ऑप्शन तर आपण एखादा तरी इलिमिनेट होतंय. 153 मध्ये राज्यपाल पदाची तरतूद आहे का? तर ऑब्वियस आहे. आपण कालच ती कलमं रिवाईज केल्यात. राज्यपालास विधानसभेचं मुदतपूर्व विसर्जन करण्याचा अधिकार आहे का? तर आहे. आपण बघितलं ना आत्ताच विधिविषयक लेजिस्लेटिव्ह पॉवर मध्ये. मग ह्या गोष्टी बरोबर. तेच पुन्हा सारखं-सारखं रिपीट होतं. म्हणजे कमालीची बाब बघा ना, की ह्याच पेपरमध्ये ते कुठेतरी वरती विचारलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. नाही, आधीच्या पेपरमध्ये. मग तेच इकडे तुम्हाला विचारले. म्हणजे अशा बेसिक गोष्टी आपल्याला तिथे लक्षात घ्यायच्या आहेत. म्हणजे राज्यपाल एक इम्पॉर्टंट आहे. पुन्हा बघा आला राज्यपाल परत. राज्यपाल पदाच्या नियुक्तीसाठी कोणत्या पात्रता? वय वर्ष 35, राइट. संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य नसावा, बरोबर. आर्थिक लाभाचे पद धारण केलेले नसावे. भारतीय नागरिक असलाच पाहिजे म्हणजे ऑल ऑफ द अबोव्ह. म्हणजे बघा, बेसिक कन्सेप्ट वरती प्रश्न येत आहेत. राज्यपाल हा खूप महत्वाचा आहे. राज्यपालला फी-आय-एम-पी करा आणि त्याच्याबाबतचे जे काही अधिकार, कलम, राइट, सगळ्या प्रोसिजर व्यवस्थित समजावून घ्या. त्याच्यावरती तुम्हाला हमखास प्रश्न येणार आहे. आता इथं बघा, योग्य विचारलेलं आहे. पहिलं काय विचारलंय त्याला? टिक करणं तुम्ही गरजेचं आहे. ओके. आणि इथं पुन्हा एकदा तुम्हाला आर्टिकल यांनी टाकलेला आहे. म्हणजे मी सांगितलं ना तुम्हाला, तुम्ही जर आर्टिकल चांगले केले, जे मेन टॉपिक आहेत, पूर्वसाठी असू द्या किंवा मेनसाठी असू द्या. आर्टिकल चांगले केले, की तुम्हाला फायदा होणार आहे. तुम्ही आर्टिकलला दुर्लक्ष केलं, की तुमचा लॉस होणार आहे. कारण तुम्ही कन्फ्युजन होणार तुमचं तिथं, की काय विचारलंय. ओके. तर बघूया. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतील आणि ते अन्य कोणतेही लाभाचे पद धारण करणार नाहीत. ऑब्वियस 100% बरोबर आहे. पुढे बघा, उपराष्ट्रपती जेव्हा अनुच्छेद 65 अन्वये, ओके, 65 अन्वये राष्ट्रपती म्हणून कार्य करतील किंवा राष्ट्रपतीची कार्य पार पडतील, तेव्हा अशा कोणत्याही कालावधीत ते राज्यसभेच्या सभापती पदाची कर्तव्य पार पाडणार नाहीत. हे देखील स्टेटमेंट बरोबर आहे. मात्र इथं बघा, अशा कोणत्याही कालावधीत जेव्हा उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून कार्य करतील, तेव्हा अनुच्छेद 97 अन्वये राज्यसभेच्या सभापतींना प्रदेय असलेले कोणतेही वेतन, भत्ते मिळण्यास हकदार असेल म्हटले इथं. तर ते चुकीचं आहे. ते हकदार नसणार आहेत. बरोबर. म्हणजे कलम जे 97 आहे त्याच्यामध्ये काय सांगितलंय ते पण तुम्हाला सांगतो. 97 मध्ये थोडक्यात जे अध्यक्ष, उपाध्यक्ष आहेत. ओके. अध्यक्ष, उपाध्यक्ष आहेत. तर त्यांच्या वेतनाबाबतच्या तरतुदी आहेत 97 मध्ये. कलम 97. ते तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे सभापती आणि उपसभापती म्हणजे थोडक्यात त्यांचं तिथं दिलेलं आहे वेतनाच्या बाबतच्या तरतुदी. ओके. म्हणजे इथं बघा ना, सभापतींना प्रदेय असलेले कोणतेही वेतन व भत्ते मिळण्यास हकदार असेल, तर ते हकदार नसणार आहेत. म्हणजे काय, की जे अ, उपराष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या अनुषंगाने हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्याबाबतच्या ज्या बेसिक तरतुदी आहेत, त्यावरच हा प्रश्न आहे. त्यामुळे त्या देखील आपण अभ्यास करत असताना थोड्याशा लुकआउट करणं इतकं गरजेचं आहे. बरोबर. आता हा पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते विधान कलम 168,
सगळी कलमं मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये रिकॉल करून दिलेली आहेत. बरोबर. 168 एक आर्टिकल वरचं लेक्चर पण बघा आपलं. तर 168 मध्ये बघा, प्रत्येक राज्यासाठी एक कायदे मंडळ असेल, ज्याच्यामध्ये राज्यपाल असेल. बरोबर आहे. बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये 2 सभागृह असतील. ऑब्व्हियस आहेत. राज्याच्या कायदेमंडळाची 2 सभागृह असतील. तिथे एक विधान परिषद आणि दुसरं विधानसभा. ऑब्व्हियस बरोबर आहे. फक्त एकच सभागृह असेल तिथं विधान परिषद. विधान परिषद नाही रे, विधानसभा. एक असेल तिथं विधानसभाच म्हणतात. तिथे कशाची विधान परिषद? कारण परिषद त्याला अल्टरनेट पर्याय म्हणून आहे ना. एवढं लक्षात येतंय. म्हणजे हे चिल्लर प्रश्न आहे. मी तर म्हणेल चिल्लर प्रश्न आहे हा. फक्त आपण व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. जर आपण व्यवस्थित वाचलं नाही, तर ऑब्व्हियस आपला तो मार्क जाण्याचे चान्सेस असतात. म्हणजे पुन्हा एकदा राज्यपाल, राज्य विधानमंडळ तेच टॉपिक सारखे-सारखे आहेत. त्यामुळे ते किती इंटेन्शनने करायचं हे तुम्हाला ठरवायचं आहे. बघा, कायद्यासमोर समानता या नियमासाठी खालीलपैकी कोणते अपवाद आहेत? म्हणजे मूलभूत हक्क, त्याच्यात तुम्ही जेव्हा वैशिष्ट्य वाचता, तिथंच ह्या सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत अपवादांमध्ये. बरोबर. राष्ट्रपती, राज्यपाल हे त्यांच्या पदाचे अधिकार व कार्यनिर्वहनासाठी कोणत्याही न्यायालयाला जबाबदार नसतात. बरोबर आहे. परदेशी सार्वभौम, राजदूत, राजनैतिक अधिकारी, दिवाणी व फौजदारी कार्यवाहीपासून मुक्तता मिळते. बरोबर. संयुक्त राष्ट्र संघटना अभिकरणे यांना राजनैतिक विशेष अधिकार प्राप्त आहेत. हे सगळं त्याच्यातून काय दिलेले आहेत? सूट. म्हणजे कायद्यासमोर समानता. सगळ्यांना समानता दिली जाईल, पण हे अपवाद आहेत, एक्सेप्शन. ते दिलेले आहेत. मग अजून काय-काय अपवाद आहेत, त्या गोष्टी आपण तिथे ऍड करायच्या, जे की मूलभूत हक्क या चॅप्टरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे मी सांगितलं ना, मूलभूत हक्क, कर्तव्य, तत्व याच्यावरती एक प्रश्न पाहायला मिळतो. आत्ताच बघा, आपण राज्य मंत्रिमंडळाच्या सामूहिक जबाबदारीचं तत्व. आधी अनालिसिस जो पेपर केला, 164 त्याच्यामध्ये बघितलंय ना आपण डिटेलमध्ये. 163 पण डिटेलमध्ये बघितलंय. 167 पण डिटेलमध्ये बघितलंय. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजेत, की पेपर सेटर तिथंच फिरतायत. ओके. 162 मध्ये काय आहे? थोडक्यात विधिमंडळाशी संबंधित आहे म्हणजे राज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती तिथंच असणार आहे. बाकी काय आहे? म्हणजे आपल्याला लगेच गोष्टी लक्षात येतात, की कुठं काय आहे. इथं कर्तव्य आहे सीएमचा, राइट? म्हणजे ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात घ्या. तिथंच प्रश्न फिरतायत. आता हा प्रश्न कॅन्सल झालाय. 1 मिनिट. सर्व राज्यांचे मुख्यमंत्री डॅशचे पदसिद्ध सदस्य असतात. आता हा का कॅन्सल झाला? हां. आंतरराज्य परिषद आणि राष्ट्रीय विकास परिषद हे दोघांचेही सदस्य असतात. तर त्याच्यामुळे तो कॅन्सल झालाय. हॅश होण्यामागे हे कारण आहे. चला. बाकी बेसिकच आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा. नियोजन आयोग असेल, वित्त आयोग असेल 280 नुसारचा, राइट? मग त्याची रचना 1+4 आहे. बरोबर. म्हणजे बेसिक वित्त आयोग काय करतो, नियोजन आयोग काय करतो, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया 1 जानेवारी 2015 म्हणजे जी स्थापना आहे नीती आयोग, सॉरी हे नियोजन आयोग आहे. सॉरी बरं का, फ्लो मध्ये झालं. नियोजन आयोग 1950 चा आहे. बरोबर. 15 मार्च 1950. तर तो जो नियोजन आयोग आहे त्याची काय भूमिका होती? वित्त आयोगाची काय भूमिका असते? केंद्र आणि राज्य याच्यामध्ये जी काही कराची विभागणी आहे, तो वित्त आयोग ठरवतो. मग वित्त आयोगाचे जे अध्यक्ष आहेत त्याची लिस्ट जोड्या लावा स्वरूपात प्रश्न येतो. राष्ट्रीय विकास परिषद काय आहे? नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल, जी की 1952 ला स्थापन झालेली आहे आणि आंतरराज्य परिषद, राइट? इंटरस्टेट कौन्सिल ती एक आहे जी की सरकारी आयोगाने जी महत्वाची शिफारस केली होती राज्य म्हणजे केंद्र राज्य संबंधाबाबत, तर त्याच्यात ती असावी असं त्यांनी सांगितलेलं होतं. म्हणजे ती परिषद देखील तितकीच महत्वाची आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. कुठं बघा, संविधानातील मूलभूत हक्कांना म्हणजे हक्कांच्या तरतुदींचा मसुदा तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? राइट. उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? आपण आता मागचा जो पेपर बघितला त्याच्यातलाच एक जोड्या लावाचा आहे जे-बी कृपलानी. म्हणजे ते आपल्या माइंडसेट सोबत खेळतायत हा मुद्दा लक्षात ठेवा. म्हणजे हे 5 मेन्सचे पेपर जे मी घेणार आहे तुम्हाला आगामी पेपरसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. याला दुर्लक्ष करू नका. जे-बी कृपलानी, अमृता कौर पण होते त्या ऑप्शनमध्ये. हंसा जीवराज मेहता आणि एम.आर. मासाणी, राइट? हे तिथं नाहीये त्या समित्यांमध्ये.
ओके. त्याच्यामुळे हे 2 ऑप्शन असेच इलिमिनेट होतात. एकतर हे होतं. पण राजकुमारी अमृता कौर नव्हत्याच कुठं, राइट? त्या समित्यांमध्ये. म्हणजे उत्तर आपल्याला असंही येऊन जातं. असे चिल्लर क्वेशन सेट केलेले असतात. पण आपण तेवढं हे केलं पाहिजे. ओके. आता बघा अनुच्छेद 51 मी सांगितलं 1 ते 51 पाठच करा तोंडपाठ. त्याच्यामध्ये काय आहे? आंतरराष्ट्रीय शांतता सुरक्षेचं संवर्धन एक आहे. राष्ट्रामध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्ण संबंध. आंतरराष्ट्रीय विवाद लवादाद्वारे मिटवण्याला प्रोत्साहन देण्यासाठी सगळ्या गोष्टी आहेत. आणि परराष्ट्र धोरणाचे संवर्धन आंतरराष्ट्रीय संबंध कायम ठेवण्यासाठी हे नाहीये त्याच्यामध्ये. 3च गोष्टी आहेत. म्हणजे आपल्याला सगळे आर्टिकल जर पाठ असतील 1 ते 51 पर्यंत, तर ह्या गोष्टी इथंही कामाला येतात मेन्सला. पुढे बघा, खालीलपैकी कोणते विधान केंद्र राज्य संबंधातील भारतीय वित्त आयोगाच्या भूमिकेचे योग्य स्पष्टीकरण करते? ओके. मग आता वित्त आयोगाच्या भूमिकेचं सांगितलंय त्यांनी. पाणी वाटपाबाबत 262 आहे, राइट? वित्त आयोग म्हटलं की 280 आहे. मग इथं केंद्र राज्यामध्ये कर महसूल वरती जो प्रश्न बघितला तोच इथं पुन्हा त्याच्यातून फायदा होतो, राइट? म्हणजे असं आहे हे मेन्सचं तुमचं सिक्वेन्सिंग. त्याच्यामुळे आपण व्यवस्थित थोडंसं लक्षात घ्यायचंय. राज्यांच्या कर्ज देण्याच्या अधिकारांचं वाटप. आता राज्यांचं जे काही कर्ज वाटप आहे, बरोबर? तर ते इथं नाहीये. त्याच्यासाठी वेगळी कलम आहे. तुम्हाला माहिती आहे 293 इथं राज्यांचं कर्ज आहे. बरोबर. 292 म्हटलं की केंद्राचं कर्ज. नीट केंद्राचं कर्ज. इथं 93 ला राज्यांचं आहे. बरोबर. सो तो एक मुद्दा इथं क्लिअर करून दिला. आणि केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीवरती देखरेख. इथं नीती आयोग आहे आता. इथं काय संबंध वित्त आयोगाचा? लगेच लक्षात येतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी वारंवार आयोग तिथंच पुन्हा-पुन्हा खेळतंय आणि तुम्हाला त्या गोष्टी पाठ असणे आगामी परीक्षेच्या दृष्टिकोनातून गरजेचं आहे. त्यामुळं एनालिसिस व्यवस्थित करा. आगामी जे 15 प्रश्न असतील, तर त्याला तुम्हाला निश्चित फायदा होणार आहे. थँक सो मच. थांबूयात आपण.